सो वी वर टॉकिंग अबाउट हायपोथिसिस, ज्याच्यात आपण बघितलं होतं की ते टेस्टेबल असलं पाहिजे, ते तुमच्या रिसर्च क्वेश्चनला आन्सर करण्यासाठी केलं पाहिजे. एका रिसर्च मध्ये वन ऑर मोर हायपोथिसिस असू शकतात आणि तुमचं हायपोथिसिस हे प्रेडिक्शन असतं तुमच्या रिसर्च काय तुम्हाला फाइंडिंग देईल याचं. ओके, सो देर आर टू जनरली नाही देर आर टू हायपोथिसिस. वन इज कॉल्ड नल हायपोथिसिस, the other is called alternative hypothesis. null hypothesis च्या करेक्ट अपोजिट अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस असतं. रिसर्च काय म्हणू आपण, इट इज युजफुल फॉर द रिसर्च इन्व्हॉल्विंग स्टॅटिस्टिकल हायपोथिसिस टेस्टिंग. नल हायपोथिसिसचा वापर स्टॅटिस्टिकली जेव्हा आपण हायपोथिसिस टेस्टिंग करतो, म्हणजे को रिलेशन, रिग्रेशन, कॉझल रिलेशन असं वगैरे वापरून, अशा मेथड्स वापरून, तेव्हा आपल्याला ही जी हायपोथिसिस टेस्ट करायला हेल्प होते. ओके, इट हॅज डिफॉल्ट पोझिशन दॅट देर इज नो असोसिएशन बिटवीन द व्हेरिएबल्स. म्हणजे अशा कोणत्याही प्रकारची असोसिएशन व्हेरिएबल्स मध्ये नाहीये असं पहिलं नल हायपोथिसिस आपल्याला सांगतं. म्हणजे थोडक्यात डेली एक्सरसाइज आणि डॉक्टरची व्हिजिट यात कोणत्याही प्रकारचा संबंध नाही हे सांगण्याचं काम नल हायपोथिसिस करतं. म्हणजेच तुम्हाला जर तुमचा रिसर्च प्रूफच्या पॉइंटला आणायचा असेल, त्याला प्रूव्ह करायचा असेल, तर तुम्हाला हे जे नल हायपोथिसिस आहे ते निगेट करायला लागतं. आणि ते मी सांगून किंवा तुम्ही सांगून होत नाही, तुम्हाला तसे डेटाचे प्रूफ दाखवायला लागतात, तुम्ही कलेक्ट केलेल्या डेटाचे, की बघा आम्ही हे डेटा कलेक्ट केला, त्यातून आम्ही को रिलेशन काढलं, फाइंड आउट केलं त्यातनं स्टॅटिस्टिक मेथड वापरून, आणि आम्हाला लक्षात आलं की नल हायपोथिसिस जे आहे की डेली एक्सरसाइज आणि डेली एक्सरसाइज आणि विजिट्स ऑफ डॉक्टर याच्यात कुठल्याही प्रकारचं रिलेशन नाहीये, तर ते चूक आहे. वी रिजेक्ट द नल हायपोथिसिस अँड वी ऍक्सेप्ट द अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस की देर इज रिलेशन बिटवीन डेली एक्सरसाइज अँड विजिट्स टू डॉक्टर. ओके, सो H0 म्हणजे अल्टरनेटिव्ह नल हायपोथिसिस असं लिहितात. अल्टरनेटिव्ह लिहिताना तुम्ही H1 किंवा HA असं लिहू शकता. तुम्हाला एक्झाम्पल मध्ये मी दाखवते. H0 म्हणजे प्रॅक्टिस ऑफ सॉल्विंग सम्स डज नॉट हॅव एनी इफेक्ट ऑन गेनिंग परफेक्ट स्कोर इन मॅथ्स पेपर. सो असा विचार करा की आपण म्हणतोय की प्रॅक्टिस हे जे आपलं व्हेरिएबल आहे, प्रॅक्टिस ऑफ सॉल्विंग सम्स, जे आपलं इंडिपेंडंट आणि कॉझल व्हेरिएबल आहे, त्याचा कुठलाही इम्पॅक्ट मॅथेमॅटिक्स मधल्या पेपरच्या मार्क्स वरती होत नाही. दॅट इज स्कोर इन मॅथेमॅटिक्स पेपर हे आपलं डिपेंडंट व्हेरिएबल झालं इथे. ओके, या दोघांचे एकमेकांवर काहीही इम्पॅक्ट होत नाही असं आपण म्हणतो इथे, किंवा रादर प्रॅक्टिसचा मार्कांवर परिणाम होत नाही असं. हे झालं आपलं H0. त्याचं करेक्ट उलट जे असतं ते काय असतं की प्रॅक्टिस मेक स्टुडंट्स टू गेन परफेक्ट स्कोर इन मॅथेमॅटिक्स पेपर. प्रॅक्टिसमुळे मॅथेमॅटिक्स पेपरमध्ये चांगले स्कोर मिळतील असं आपल्याला H1 आहे, आणि आपल्याला आपल्या रिसर्च मधनं H1 बरोबर आहे आणि आपण H0 ला रिजेक्ट करणार आहोत हे दाखवून द्यायचं असतं. ओके, किंवा वाईस वर्सा, एनी निगेटिव्ह फाइंडिंग इज ऑल्सो फाइंडिंग. म्हणजे कधी कधी डेटामुळे असं होतं की आपल्याला H0 सुद्धा ऍक्सेप्ट करायला लागतं, अँड दॅट इज फाइंडिंग टू. पुढे जाऊया. तुम्हाला जर हायपोथिसिस बद्दल काही शंका असेल तर प्लीज मला विचारा. सो कसं करणार हायपोथिसिस, स्टेप बाय स्टेप कसं करता येईल. पहिलं, तुमचं रिसर्च क्वेश्चन काय आहे याच्याबद्दल विचार करा. मग त्याच्या अराउंड काही प्रायमरी रिसर्च करा. म्हणजे या रिलेटेड पूर्वी थिअरी काय आहेत, पूर्वीचे प्रूव्हन स्टडीज काय आहेत. त्यानंतर तुमचं हायपोथिसिस फाइंड करा, फॉर्म्युलेट करा. दॅट मीन्स असा विचार करा की रेग्युलर स्टडी अवर्स हेल्प्स टू स्कोर बेटर, असं जे एक्झाम्पल असेल तर हे आपलं बेसिक हायपोथिसिस फाइंड आउट करा इतरांच्या स्टडीवर डिपेंड करून. ओके, मग तुमचं जे हायपोथिसिस तुम्ही काढलंय ते रिफाईन करा, पुन्हा एकदा त्याच्यात काटछाट करा. इट शुड बी व्हेरी स्पेसिफिक. काहीतरी त्यात फापट पसारा, खूप जास्त बडबड काही नकोय. स्पेसिफिक, जेवढे शब्द गरजेचे तेवढेच. इट शुड बी टेस्टेबल, इट शुड बी रिलिव्हंट विथ रिलिव्हंट व्हेरिएबल्स. स्पेसिफिक ग्रुप बिंग स्टडीड शुड बी मेन्शन देअर. दॅट मीन्स कुठल्या प्रकारचा ग्रुप तुम्ही स्टडी करणार आहात. जसं मगाशी मुलं स्टडी करणार होतो आपण, चिल्ड्रन. सो तसं सगळंच्या सगळं त्या हायपोथिसिस मध्ये मेन्शन केलं पाहिजे.
कशा प्रकारचे फ्रेजेस असू शकतात हायपोथेसिस मध्ये? पहिली गोष्ट कंडिशनल असू शकतात, कोरिलेटिव्ह असू शकतात किंवा डिस्टिंग्विशिंग असू शकतात. सो रेग्युलर स्टडी अवर्स हेल्प्स टू स्कोर बेटर. याच जर समजा आपण या 3 प्रकारच्या गोष्टींमध्ये कन्व्हर्जन केलं तर कंडिशनल मध्ये तुम्ही म्हणू शकता इफ द स्टडी अवर्स ऑफ द स्टुडंट्स आर हाय देन दे विल अचीव बेटर एक्झाम रिझल्ट. सो मुलांचे जर स्टडी अवर्स बेटर असतील तर ते जास्त चांगले रिझल्ट्स घेतील. सो दॅट इज कंडिशनल. जर तर कोरिलेटिव्ह एकमेकांवर अवलंबून असणारं म्हणजे पुटिंग हाय अवर्स इन द स्टडी वुड हॅव पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन एक्झाम रिझल्ट. जर समजा म्हणजे आता आपण जर तर नाही करत आहोत त्यामुळे वाक्य असं होतं जास्त तास अभ्यास केल्याने मार्कांवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसतो. सो एकाचं रिलेशन दुसऱ्याशी, जास्त तासांचं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इन एक्झाम रिझल्ट. ओके. डिस्टिंग्विशिंग म्हणजे फरक करणारं कसं आहे तर हायर द स्टडी अवर्स ऑफ द स्टुडंट्स बेटर वुड बी द रिझल्ट स्कोर दॅन दो स्टुडंट्स विथ लेसर स्टडी अवर्स. म्हणजे तुम्ही कम्पेअर करताय ज्यांचे स्टडी अवर्स हायर आहेत त्यांचे रिझल्ट बेटर असतील ॲज कम्पेअर्ड टू दो स्टुडंट्स विथ लेसर स्टडी अवर्स. म्हणजे कुणापेक्षा बेटर असतील रिझल्ट की ज्या स्टुडंटनी कमी तास अभ्यास केलाय त्या स्टुडंटपेक्षा ज्यांनी जास्त अभ्यास केलाय त्यांचे मार्क्स बेटर असतील. थोडक्यात तुम्ही डिफरन्शिएट करता म्हणून त्याला डिस्टिंग्विशिंग हायपोथेसिस असं म्हटलंय. सो 3 प्रकारची हायपोथेसिस मी तुम्हाला सांगितली, कंडिशनल, कोरिलेटिव्ह आणि डिस्टिंग्विशिंग. तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा या सगळ्यांचे, तुम्हाला परत बघायला उपयोग होईल. आणि प्लीज ही व्हिडिओ परत परत जेव्हा गरज पडेल तेव्हा बघून तुमचा रिसर्च पेपर रेडी करायला विसरू नका. ओके. तुम्हाला यात काही शंका आहे की मी पुढे जाऊ शकते? ग्रेट. सो आता आपण येतो की हायपोथेसिस लिहून झालं, रिसर्च क्वेश्चन लिहून झाला, त्यानंतर आपल्याला कळतं की ऍक्च्युली माझ्या रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, या रिसर्च मधनं मला काय साध्य होणार आहे. सो थोडक्यात तुमचं एम किंवा ऑब्जेक्टिव्ह हा तुमच्या रिसर्चचा अल्टिमेट स्कोप असतो. त्यातून तुमच्या रिसर्चची डेप्थ समजून येते, कुठपर्यंत तुम्ही काम करणार आहात, कुठला तुमचा रिसर्च फ्रेम काय आहे, तुमचं रिसर्च डिझाईन काय आहे आणि तुम्ही कोणत्या प्रकारे रिसर्चसाठी काम केलं पाहिजे. दॅट इज डायरेक्शन ऑफ रिसर्च. ओके. सो एम्स मधून तुम्हाला समजतं की या रिसर्च मधनं व्हॉट इज टू बी अचीव्ड, तुम्हाला या रिसर्च मधनं काय अचीव्ह करायचंय, आणि ऑब्जेक्टिव्ह तुमची काय सांगतात, हाऊ इट विल बी अचीव्ड, म्हणजे जे अचीव्ह करायचंय ते तुम्ही कशा प्रकारे अचीव्ह करा. सो ऑब्जेक्टिव्ह जी असतात रिसर्चची ती अतिशय क्लिअर असली पाहिजेत पहिली गोष्ट. नंतर ते तुमच्या रिसर्च क्वेश्चनला उत्तर देणारी असली पाहिजेत. खूप रिसर्च ऑब्जेक्टिव्ह असण्याची गरज नाही, 2 ते 4 पुरेशी असतात. त्याच्यात लॉजिकल फ्लो असला पाहिजे. म्हणजे उगाच इथलं तिथलं माझा विषय ग्लोबल वॉर्मिंगवर आहे, बोलतोय मी राजकारणावर, असं काही असलं नाही पाहिजे त्यात. ओके. वेन यू राईट देम मेक शुअर दे आर स्मार्ट. स्मार्ट हे फ्रेमवर्क वापरलं पाहिजे. काय स्मार्ट फ्रेमवर्क? एस म्हणजे ते स्पेसिफिक असलं पाहिजे, व्हेरी प्रिसाइज आणि क्लिअर. दुसरं, इट शुड बी मेजरेबल. दॅट मीन्स जेव्हा जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचं रिसर्च ऑब्जेक्टिव्ह लिहिता तुम्हाला माहिती असलं पाहिजे की त्यातून तुम्हाला काय अचीव्ह करायचंय, तुम्हाला काय मेजर करायचंय आणि ते तुम्ही कसं मेजर करणार आहात. अचिवेबल म्हणजे थोडक्यात तुमचं जे रिसर्च ऑब्जेक्टिव्ह आहे ते प्रॅक्टिकल असलं पाहिजे, अचीव्ह करण्यायोग्य असलं पाहिजे. इट शुड बी रिअलिस्टिक म्हणजे तुमचा जो ओव्हरऑल रिसर्चचा गाभा आहे तो अतिशय रिअलिस्टिक असला पाहिजे. रिकॉग्नाइज द टाइम अँड रिसोर्स कन्स्ट्रेंट, तुमच्याकडे असलेले रिसोर्सेस काय आहेत, कंडिशनल आहेत, ते स्कार्स आहेत का, अशा प्रकारे तुमची रिसर्च ऑब्जेक्टिव्ह ड्राफ्ट केली पाहिजे त्या सगळ्या गोष्टींना धरून. ओके. आणि टाइम कन्स्ट्रेंट म्हणजे मी असं नाही म्हणू शकत की माझा एक रिसर्च पेपर हा 4-4 वर्ष चालेल, नाही, असं नाही होऊ शकत. तुम्हाला टाइम कन्स्ट्रेंट असला पाहिजे. म्हणजे तुमचा रिसर्च पेपर जर तुम्हाला 1 महिन्यात पुरा करायचा आहे, 10 दिवसात पुरा करायचा आहे, 15 जितके दिवस असतील तितका ते तुम्ही मांडून ती रिसर्च ऑब्जेक्टिव्ह पण तशी टाइम कन्स्ट्रेंट असली पाहिजेत इन द वे की 5 वर्षाचा अभ्यास आहे किंवा
माझ्या रिसर्च मधनं मी 10 वर्षांविषयी विचार करतोय, 10 देशांविषयी विचार करतोय, एका राज्याविषयी. हे एक तुमच्याकडे त्याचं फ्रेमवर्क क्लिअर असलं पाहिजे, जे ऑब्जेक्टिव्ह मधून दिसलं पाहिजे. सो तुम्ही खाली एक्झाम्पल बघू शकता. काही एक्झाम्पल कशी आहेत. पहिलं एक्झाम्पल, कंडक्ट सर्वे, या एक रिसर्च पेपरचा ऑब्जेक्टिव्ह आहे, पहिलं ऑब्जेक्टिव्ह. आणि त्यात लॉजिकल फ्लो कसा आहे बघा. कंडक्ट सर्वे ऑफ लोकल पॉलिटिशियन्स टू सॉलिसिट रिस्पॉन्सेस. सो पहिली गोष्ट ते काय करणार आहेत, लोकल पॉलिटिशियन्सचा सर्वे करणार आहेत त्यांच्या रिस्पॉन्स घेण्यासाठी. दुसरं, कंडक्ट डेस्क रिसर्च ऑफ लोकल गव्हर्नमेंट वेबसाइट्स टू क्रिएट अ डेटाबेस फॉर लोकल एनर्जी पॉलिसी. म्हणजे लोकल एनर्जी किती कशा प्रकारे वापरली जावी यासाठी डेस्क रिसर्च म्हणजे गव्हर्नमेंट वेबसाईट इंटरनेटवरून माहिती काढून त्यांची काय प्रकारे त्यांची पॉलिसी आहे, त्यांचा डेटाबेस काय आहे, त्यातून आपल्याला काय समजतं हे पाहणं. तिसरं ऑब्जेक्टिव्ह किंवा तिसरी क्रिया काय करणार आहेत ते, की इंटरव्ह्यू नॅशनल लेवल पॉलिटिशियन्स टू अंडरस्टँड द इम्पॅक्ट ऑफ लोकल पॉलिसीज हॅव हॅड. म्हणजे लोकल पॉलिसीजचा ओव्हरऑल इम्पॅक्ट कसा आहे या विषयावर, यासाठी नॅशनल लेवल, राष्ट्रीय लेवलच्या पॉलिटिशियनची मुलाखत. सो पहिल्यांदा लोकल लेवलच्या पॉलिटिशियन्सची घेतली, मग कोणत्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी आहेत, त्याचा डेटा काय अवेलेबल आहे यावर बेस्ड रिसर्च केला, आपल्या डोक्यातली माहिती पक्की केली, आणि मग त्या बेसिसवर या पॉलिसीजचा काय इम्पॅक्ट आहे हे समजून घेण्यासाठी नॅशनल लेवल पॉलिटिशियनचा काय म्हणू आपण इंटरव्ह्यू घेतला. And then data will be coded using the code book derived from dominant theories of government. आणि मग हा जो डेटा आहे तो कोड करून गव्हर्नन्सच्या थिअरी बनवण्यासाठी त्याचा वापर केला, कारण ते माझं रिसर्च ऑब्जेक्टिव्ह आहे. तुमच्या लक्षात येत आहे. सो थोडक्यात या लॉजिकल फ्लो मधनं ऑब्जेक्टिव्ह लिहिली गेली. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलंय. पेजेस किती आहेत, मी असं तुम्हाला म्हटलं होतं कमीत कमी 5 पेजेसचा असावा, आणि मॅक्झिमम मला नाही वाटत की तुम्ही एकदम 60-70 पेजेस पर्यंत जाऊ शकाल. सो मॅक्झिमम तुम्ही लिहा, तुम्हाला जितकं लिहिता येत आहे तितकं पेपर तुमचा लिहिताना. ओके, मुस्कानने त्यात प्रश्न विचारला. सो तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये काही क्वेश्चन आहेत का, की पुढे जायचं? ओके, मी पुढे जाते कारण तुम्ही मला काही विचारत नाहीये. सो नेक्स्ट पार्ट इज मेथोडॉलॉजी. मेथोडॉलॉजी म्हणजे तुम्ही रिसर्च मध्ये काय प्रकारची मेथड वापरणार आहात, ज्याच्या थ्रू तुम्हाला तुमचं हायपोथिसिस असेल ते प्रूफ करता येईल, किंवा हायपोथिसिस नसेल, नुसतंच रिसर्च ऑब्जेक्टिव्ह दिलं असेल, तुम्ही रिसर्च गॅप दिली असेल, तर ती रिसर्च गॅप भरून काढण्यासाठी तुमचा रिसर्च कसा मदत करेल. पहिली गोष्ट, मेथोडॉलॉजी लिहिताना तुम्ही ऑलरेडी रिसर्च केलाय, डेटा अनालिसिस केलंय, डेटा कलेक्शन केलंय, हे धरून तुम्ही मेथोडॉलॉजी लिहिता, त्यामुळे ती नेहमी पास्ट टेन्स मध्ये लिहिली जाते. ओके, तुम्ही कोणत्या प्रकारचं अनालिसिस करताय, त्यासाठी काय प्रकारचा डेटा कलेक्ट करणार आहात, तुम्ही ते कशा प्रकारे करणार आहात याविषयी इट सेज व्हॉट अनालिसिस यू डिड, हाऊ यू डिड इट. ओके, सो असा विचार करा. आपण जाऊया एक्झाम्पल बघायला. आय होप माझ्याकडे त्याचं एक्झाम्पल आहे. पण मेथोडॉलॉजी तुम्हाला अलाउ करते की तुम्ही जे रिसर्च ला उत्तर देणार आहात रिसर्च क्वेश्चनला, त्याची रिलायबिलिटी आणि व्हॅलिडिटी वाढवण्यासाठी. ओके, काय काय असतं मेथोडॉलॉजी मध्ये. पहिली गोष्ट, कोणत्या टाईपचा रिसर्च करताय तुम्ही, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह, मिक्स्ड, म्हणजे दोन्ही एकत्र अशा प्रकारचा. त्यासाठी तुम्ही डेटा कसा कलेक्ट केला, मग अशी म्हटलं तसं. जर समजा असं असेल की डेली एक्सरसाइज आणि डॉक्टरच्या व्हिजिट, तर तुम्ही कोणत्या लोकांचा डेटा कलेक्ट केलात, कोणता एज ग्रुप आहे, मेल फिमेल आहेत का, प्रायमरी सर्वे होता की आधी कोणीतरी करून ठेवलेला होता आणि तुम्ही ते वापरताय, सो प्रायमरी की सेकंडरी. सो तुम्ही कशा प्रकारे डेटा कलेक्ट केला. सेकंडली, तुम्ही तो अनालाइज कसा केला, म्हणजे तुम्ही कोरिलेशन काढलं का, रिग्रेशन केलं का, की तुम्ही त्याचे फक्त चार्ट्स प्रिपेअर केलेत, तुम्ही पाय चार्ट बनवलात का त्याचा, तुम्ही त्याचं कसं अनालिसिस केलं, मीन मीडियन मोड काढलेत का, की तुम्ही क्वालिटेटिव्ह अनालिसिस केलं, म्हणजे लोकांचे इंटरव्ह्यू घेऊन त्याच्यावर बेस तुमचं ओपिनियन बनवलं. सो हे सगळं हाऊ यू अनालाइज्ड युअर ओन डेटा, हे त्या मेथोडॉलॉजी मध्ये येतं. 5वा क्वेश्चन असतो, एनी टूल्स ऑर मटेरियल यू युज्ड. मग अशी म्हटल्याप्रमाणे की जर समजा तुम्ही एखादा इंडेक्स बनवला असेल तर इंडेक्स, रिग्रेशन वापरलं असेल तर रिग्रेशन, कोरिलेशन वापरलंय कोरिलेशन. क्वालिटेटिव्ह मेथड्स असतील, जसं की एक मेथड असते की तुम्ही
क्वेश्चनेअर मेथड फॉलो केलेत का, लोकांकडे क्वेश्चनेअर देऊन सर्वे केलाय, सो ती पण एक मेथड झाली सर्वे मेथड. डेल्फाय मेथड असते, डेल्फाय मेथड म्हणजे एक्सपर्ट लोकांचे इंटरव्ह्यू घेणं. याच्याबद्दल आपण लास्ट टाइम बघितलं होतं एकदा इकॉनॉमिक्सच्या म्हणजे बीकॉमच्या स्टुडंटना डिमांड फोरकास्टच्या बाबतीत. सो तशी डेल्फाय मेथड म्हणजे एक्सपर्टचे इंटरव्ह्यू तुम्ही बघितलेत का, घेतलेत का, नुसते इंटरव्ह्यू म्हणजे तुमचे जे सब्जेक्ट आहेत त्यांचे इंटरव्ह्यू घेतलेत का, हे सगळंच्या सगळं टूल्स मटेरियल तुम्ही या प्रकारात घेता. थोडक्यात या 5 क्वेश्चनचं उत्तर तुम्ही लिहिलं की तुमची मेथोडॉलॉजी झाल्यात जमा. रॅशनल फॉर चुझिंग दिस मेथड म्हणजे मेथड तर यूज केली तुम्ही, पण का चूज केली, त्यासाठी किती लोकांचा इंटरव्ह्यू घेतला ज्याला सॅम्पल असं म्हटलं जातं, आणि मग इतक्याच नंबरचं सॅम्पल का घेतलं, कुठल्या जॉग्राफिक एरिया का चूज केला. सो ह्या सगळ्या गोष्टी येतात तुमच्या मेथोडॉलॉजीमध्ये. सो थोडक्यात तुमची मेथोडॉलॉजी लिहिलेली ही तुमच्या ऑब्जेक्टिव्हजना उत्तर देणारी असली पाहिजे, त्याच्या अप्रोप्रिएट असली पाहिजे. मेक क्लिअर द रिझन वाय यू चूज अ पर्टिक्युलर मेथड ऑर प्रोसिजर. तुम्ही एखादी पर्टिक्युलर मेथड रिसर्च मध्ये का वापरताय याचं अतिशय क्लिअर कट उत्तर तुमच्या मेथोडॉलॉजी मध्ये असलं पाहिजे. ओके, सो आता तुमच्या समोर जे आहे ते एक्झाम्पल आहे की कशा प्रकारे मेथोडॉलॉजी वापरली जाऊ शकते. The population of interest for this study is the adults with SMI resulting in the US in the early 1990s. So थोडक्यात जेव्हा रिसर्चच्या अंडर जो काही विषय आहे त्याचा स्टडी मधला पॉप्युलेशन किंवा आपण कुणाविषयी रिसर्च करतोय तर SMI रिसाइडिंग इन US मध्ये राहणारे SMI जे 1990s मध्ये होते. ओके, ही पॉप्युलेशन ऍक्सेसिबल टू द स्टडी आहे म्हणजे आपण डायरेक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. इट कन्सिस्ट ऑफ ऑल द पर्सन्स हु वेर क्लायंट्स ऑफ द थ्रेशहोल्ड्स एजन्सी इन शिकागो, इलिनॉइस बिटवीन डेटेड March 1, 1993 टू फेब्रुवारी 20, 1995. बघा कुठल्या काळापासून कुठल्या काळापर्यंत हे एजन्सी त्या थ्रेशहोल्ड एजन्सीचा वापर करत होते असे क्लायंट ज्यांचा मी इंटरव्ह्यू घेणारे किंवा ज्यांच्याबद्दल मला माहिती हवी हे मी मेथोडॉलॉजी मध्ये सांगितलं पहिल्या 2 वाक्यात. कोणता क्रायटेरिया त्यांना भेटण्याचा फॉलो केलाय, द हिस्ट्री ऑफ सिव्हिअर मेंटल इलनेस म्हणजे ज्यांना अतिशय मोठा इलनेस आहे मेंटल इलनेस त्यांना भेटलोय म्हणजे स्क्विझोफेनिया किंवा सिव्हिअर डिप्रेशन, मॅनिक डिप्रेशन सारखे. दुसरं अ विलिंगनेस टू अचीव्ह पेड एम्प्लॉयमेंट म्हणजे त्यांना पेड एम्प्लॉयमेंटची गरज आहे आणि त्यांना ती हवी आहे असे लोक. तिसरं देअर प्रायमरी डायग्नोसिस मस्ट नॉट इन्क्लूड क्रॉनिक अल्कोहोलिझम और हार्ड ड्रग यूज म्हणजे कुठल्याही प्रकारे ड्रग्सचा वापर किंवा अल्कोहोलिझम म्हणजे ड्रिंकिंग हॅबिट्स अशामुळे त्यांचा आजार झालेला नसणं अपेक्षित आहे या क्रायटेरियामध्ये. दे मस्ट बी 18 इयर्स एज ऑर ओल्डर म्हणजे थोडक्यात त्यांचं वय 18 पेक्षा जास्त असलं पाहिजे. लक्षात घ्या आपल्या रिसर्च मध्ये आपल्याला काय काय शोधायचं याची किती पर्टिक्युलर लिस्ट घेतली इथे. मग त्यांनी सॅम्पलिंग केलं म्हणजे अख्ख्या पॉप्युलेशनचा रिझल्ट घेणं शक्य नसतं. मग पॉप्युलेशनचा छोटासा ग्रुप त्यांनी निवडला त्याला सॅम्पलिंग असं म्हणतात आणि ही सॅम्पलिंग फ्रेम त्यांनी ऑब्टेन केली त्या एजन्सीकडून मिळालेल्या रेकॉर्ड्स वरून. बिकॉज ऑफ द लार्ज नंबर ऑफ क्लायंट्स हु पास थ्रू द एजन्सी इच इयर म्हणजे अप्रॉक्सिमेटली 500 लोक क्रायटेरियाला बेसिस होते आणि त्या एजन्सीकडे खूप सारे क्लायंट असल्यामुळे सगळ्यांची काही घेणं शक्य नव्हतं. सो आपण बेस्ट पॉसिबल प्रतिनिधी निवडतो, या प्रतिनिधींना सॅम्पल असं म्हणतात. ओके, ही सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग होतं. 50% वॉज चूजन फॉर द इन्क्लुजन इन द स्टडी म्हणजे 50% लोक चूज केले गेले आणि म्हणून कोणाला विचारलं, कुणाकडून उत्तर आलं, कुणाला भेटता आलं हे 2 वर्षाच्या स्टडीमध्ये 484 लोकांना विचारलं गेलं. सो तुमच्या लक्षात येत आहे किती पर्टिक्युलरली या गोष्टी सांगितल्या आणि मग त्यांचं पुढे काय केलं. मला वाटतं आज आपण इथे थांबूया, 10 वाजले, तुमचं पुढचं लेक्चर आहे, पण उद्या मेथोडॉलॉजी पासूनच मी तुम्हाला पुढे थोडं सांगेन. या बाबतीत तुम्हाला काही आणखीन काही क्वेश्चन आहे? ओके, तुम्हाला जर काहीही कुठल्याही प्रकारची मदत लागणार असेल त्यात अर्थातच तुम्ही मला हे नाही विचारू शकत की मॅडम माझा अभ्यास तुम्ही करून देऊ शकाल का. डेफिनेटली, पण काही मदत लागणार असेल घाबरू नका. मी कधी तुम्ही चुकलात म्हणून तुम्हाला करणार नाहीये, पण
मेथोडॉलॉजी मध्ये 5 पॉइंट कव्हर झाले पाहिजेत, जे तुम्हाला मी मगाशी दाखवले ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा रिसर्च पेपर तुम्ही किती एफर्ट्स घातलेत त्यात हे लक्षात येतं. माझ्याकडे काही रिसर्च पेपर आले ज्यांनी फक्त कॉपी पेस्ट केलंय आणि मी सहज पकडू शकते ते पेपर. हे लक्षात ठेवा. ओके, तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या हाताने जरी 6 पेजेस लिहिलीत, फक्त 5 पेजेस 6 पेजेस, आय एम ओके विथ इट. असं कारण म्हणू शकत नाही मी रिसर्च पेपर किती पेजेसचा असावा, पण ती तुमची ओरिजिनल असली पाहिजेत. हे लक्षात ठेवा. ओके, आणि आता आपल्याला वेळ नाहीये, सो तुम्ही जेव्हा मी या व्हिडिओ अपलोड करेन दोन्ही, तेव्हा त्याच्यात तुमचं नाव आणि नंबर टाकून ठेवा. ओके, एक सेकंद फक्त. तुमचे काही क्वेश्चन आहेत का? येस, मेथोडॉलॉजी बद्दल मी सांगितलं किती पेज मध्ये कव्हर झालं पाहिजे. असं काही नाहीये पॉइंट्स किती कव्हर पेज मध्ये कव्हर झाले पाहिजे. यू कॅन टेक एनिथिंग. मला वाटतं तुम्हाला आणखीन काही शंका असतील तुम्ही विचारू शकता, और वी कॅन एंड इट हिअर. ग्रेट. सो आपण उद्या भेटूया डायरेक्टली, आणि मी व्हिडिओ दोन्ही अपलोड केल्यावर दोन्हीतही तुमचं नाव आणि नंबर टाकून ठेवा. ओके.